नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांना या दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा. अंधकाराला दूर करून प्रकाश निर्माण करणाऱ्या तेजाचा हा उत्सव दीपोत्सव, मांगल्याचं प्रतीक असलेला, सर्व चराचराला सुख समृद्धी मांगल्य आनंद लाभो हीच मनोकामना. निर्मल हृदये साधयामः सकल जनाना विश्वबन्धुतामिह भुवने विश्वबन्धुतामिह भुवने संस्कृतदीपं ज्वालयामः भारतीय निर्मल हृदये. मंडळी, हे जे सण उत्सव असतात ना, हे आपल्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. मनातलं नैराश्य काजळी दूर करण्यासाठीच हे सारे आनंदाचे उत्सव असतात. त्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा. आपण सर्वजण आपल्या मनातली नकारात्मकता दूर करून सकारात्मक जगण्याचा प्रयत्न करूया. आणि अर्थात सकारात्मक म्हणल्यानंतर आपला रयतेचा दरबार आलाच. रयतेच्या दरबारमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊया. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, गोड आहे. सणावाराचे दिवस आहेत ना, म्हणून आजचा विषय आम्ही गोड घेतलाय. मंडळी, आज साखरेचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपला भारत देश जगामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि त्यामध्ये तिसरा क्रमांक आहे आपल्या राज्याचा. जागतिक पातळीवर 2 वर्षापूर्वी भारत पहिला आला. साखर उत्पादनामध्ये 2 नंबरला ब्राझील होता आणि 3 नंबरला थेट महाराष्ट्र होता. म्हणजे भारत, ब्राझील आणि महाराष्ट्र आणि त्याच्या खाली थायलंड, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, म्हणजे राज्य असूनसुद्धा अनेक देशांच्या आपण पुढे जाण्यामध्ये मजल मारली. मला असं वाटतं ही पण एक मोठी अचिव्हमेंट होती, कारण ती ऐतिहासिक आहे. शुगर इंडस्ट्री निर्माण झाल्यापासून 100 वर्षानंतर अशा प्रकारचं पाऊल आपण निश्चितपणे उचलू शकलो आहोत. मंडळी, खास दिवाळीसाठी ही गोड बातमी आपल्याला दिली. अर्थात ही प्रगती कशी साध्य झाली ना, यामागची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच त्याच दृष्टीने मागच्या भागामध्ये आपण ऊसाचा FRP म्हणजे काय याविषयीची संपूर्ण माहिती घेतली होती, जी अनेकांना आवडली. अनेकांनी आम्हाला हेही सांगितलं की ही वस्तुस्थिती आम्हाला माहिती नव्हती. आता FRPकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा झालेला आहे. मंडळी, मुळात साखर उद्योगाची व्याप्ती प्रचंड आहे, गुंतागुंतीचीही आहे. त्यातूनच या साऱ्याचा अभ्यास करून गेल्या 3 वर्षामध्ये वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. साखर धंदा तसा गुंतागुंतीचा आहे. म्हणजे जर तो गुंतागुंतीचा आहे कारण तो प्रक्रिया उद्योग आहे. तो अनेक घटकांवर अवलंबून आहे. तो ऊस पुरवणारे वेगळे, केमिकल्स देणारे वेगळे, साखर तयार करणारे वेगळे, ट्रेडर वेगळे, एक्सपोर्टर वेगळे आणि केंद्र शासन त्याला रेग्युलेट करणारा यंत्रणा वेगळी, राज्य शासन, अशा अनेक यंत्रणांशी संबंध येणारा हा उद्योग आहे. त्याचबरोबर साखर धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि हे भांडवल जर त्या कारखान्याकडे नसेल तर ही इंडस्ट्रीची चाकं चालू शकत नाही आणि मग आजारी पडतात उद्योग. आपल्याला बघितलं सूतगिरण्यांची किती वाईट अवस्था झाली महाराष्ट्रात, ती साखर धंद्याची झाली नाही. हे दोन्ही विभाग एकाच विभागामध्ये असताना, सहकार विभागामध्ये, साखर धंदा आणि टेक्स्टाईल उद्योग आता 2 टोकाला उभे आहेत आणि साखर धंदा एकदम सकारात्मक दिशेने वाटचाल करतो आहे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री मात्र प्रचंड अडचणीमध्ये आहे. तर हे करण्यासाठी जे निर्णय लागतात त्यावेळी राज्यकर्त्यांनी सुद्धा चांगल्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि त्याला मदत केली की हे लवकर करायला पाहिजे. मंडळी, शेखर गायकवाड सरांनी राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांचा अभ्यास केला. त्यांना वेगवेगळं रँकिंग दिलं आणि एक कलरफुल तक्ता त्यांनी तयार केला.
मला स्वतःला असं वाटतं की सगळ्या कारखान्यांचं मी जे रँकिंग प्रसिद्ध केलं त्याची नोंद भारताच्या नीती आयोगाने पण घेतली की ही एक बेस्ट प्रॅक्टिस आहे. आणि त्यामध्ये आपण काय केलं तर ज्या प्रश्नाभोवती सगळं साखर धंदा सातत्याने चर्चेमध्ये येतो तो आहे FRP पेमेंट. तर शेतकऱ्यांना FRP किती कारखाने वेळेवर देतात आणि देत असतील तर 100% FRP किती लोक देतात, 80%पेक्षा जास्त किती कारखाने देतात, 60%पेक्षा जास्त किती देतात, 60%पेक्षा किती कमी देतात, याचं कलरफुल कोडिंग करून मी एक तक्ता प्रसिद्ध केला. आणि मला असं वाटतं त्या दिवशी महाराष्ट्रातल्या 40 लाख शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की प्रशासन आमच्यासाठी दक्ष आहे आणि सातत्याने याची काळजी करत आहे की कोण वेळेवर पेमेंट करत आहे. या रँकिंगचे खूप फायदे झाले साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा. याचे फार फायदे झाले, फार दूरगामी परिणाम झाले. एक तर ज्या शेतकऱ्यांना आपला कारखाना इतरांच्या तुलनेत नक्की कुठे आहे हे समजायला मदत झाली. जे 40 साखर कारखाने लाल रंगामध्ये आले त्यांनी सगळ्यात कमी पैसे शेतकऱ्यांना दिले होते आणि हे इतर सगळ्या महाराष्ट्राला समजलं की आपला कारखाना हा काही फारसा चांगला नाही. पहिल्यांदा साखर आयुक्त म्हणून मी ही पण भूमिका घेतली की शेतकऱ्याला मी मार्गदर्शक सूचना पण त्याच्यात लिहिल्या की पुढच्या वर्षी ऊस घालताना आणि इथून पुढे उद्यापासूनसुद्धा ऊस घालताना या कारखान्यांच्या बाबतीत तुम्ही दक्ष राहा, त्याचा विचार करा, कारण हा कारखाना तुमचा पैसेच वेळेवर देत नाही. याचा निश्चितपणे पुढच्या वर्षी फायदा झाला. प्रत्येकी लाल रेगेत असलेल्या सर्व 40 कारखान्यांना 2-2 लाख टनाचा फटका बसला आहे. त्यामुळे आपला भारतीय शेतकरी हुशार आहे, तो कल्पक आहे, तो विचार करणारा आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की त्याला जर योग्य माहिती दिली गेली तर तो निर्णय घेऊ शकतो. तो असं काही हातबल नाही आहे आणि हे सिद्ध झाल्याचा फायदा चांगल्या कारखान्यांना पण झाला. त्यामुळे चांगल्या कारखान्यांचं गळीत वाढायला मदत झाली आणि वाईट कारखान्यांचं गळीत कमी व्हायला पण मदत झाली. आणि मंडळी या रँकिंगची दखल नीती आयोगाने सुद्धा घेतली. तसं बघितलं ना तर गेल्या 3 वर्षामध्ये सर्व शेतकऱ्यांना 100% FRP मिळालेला आहे आणि 100 कारखान्यांनी वेळेवर FRP दिली होती. सो 210 पैकी 100 कारखान्यांनी वेळेवर पैसे दिले होते आणि त्यांचे प्रमाणे साधारण 97%च्या पुढे होतं. याचा अर्थ प्रयत्न करणारे पण कारखान्यांची संख्या भरपूर जास्त आहे. आणि मग मध्ये जे राहणारे कारखाने आहेत 60 कारखाने असे आहेत की जे 60%च्या आणि 100%च्या मध्ये कुठेतरी होते, त्यांना पण त्याचा परिणाम झाला आणि आपलं नाव त्याच्यात येतं बघितल्यावर ताबडतोब त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे क्लिअर केले. मला सांगायला याचा पण आनंद होतो की 3 वर्ष मी साखर आयुक्त असताना जवळजवळ 100% FRP महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची मिळाली. मंडळी हा FRP देण्याबाबत साखर आयुक्तालयानं एक नियम जारी केला होता. तो कुठला तो समजून घेऊया. एकाही शेतकऱ्याला आपण मागच्या वर्षीची FRP दिल्याशिवाय कुठल्याच कारखान्याला आपण लायसन्स दिलं नाही आणि त्याचा निश्चित परिणाम झाला महाराष्ट्रावर. आणि आता जवळजवळ याचा कायदा एस्टॅब्लिश झाल्यासारखा आहे की मागच्या वर्षीचे पैसे बुडवून नव्याने कारखाना सुरू करायचा आता तरी कारखान्यांच्या मनामध्ये सुद्धा येत नाही, कारण हा एक नियमच प्रस्थापित केला असं आपण म्हणू शकतो. आजारी साखर कारखाने ही फार मोठी समस्या आहे आणि त्या बाबतीतही वेगवेगळे निर्णय घेऊन शेखर गायकवाड सरांनी 11 साखर कारखाने पुनरुज्जीवित केले. तर महाराष्ट्रामध्ये जे 60 साखर कारखाने बंद पडले आहेत हे असे कारखाने पुनर्जीवित करण्यासाठी पूर्वी शासन 7 वर्षासाठी भाडेपट्ट्याने असं कारखाने देत होतं. 7 वर्षामध्ये काय होतं की असा कारखाना जो भाडेपट्ट्याने घेतो त्या व्यक्तीला 7 वर्षामध्ये याचे पैसे फेडणं शक्य नाही, कारण त्याच्यासाठी पुन्हा त्याला कर्ज काढावं लागतं. म्हणून हा पहिला निर्णय जो आपण घेतला तो माझ्याच काळामध्ये आम्ही अभ्यास करून एक प्रस्ताव पाठवला की 7 वर्षामध्ये कारखाने जाणार नाहीत आणि असेच पडून राहतील, मशिनरी गंजून जाईल, त्यापेक्षा हा कालावधी आपण वाढवू आणि हा 15 वर्ष करण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला की 11 साखर कारखाने बंद पडलेले नव्याने सुरू झाले. साखर कारखाने सुरू झाल्यामुळे त्यातल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आणि त्याचबरोबर ऊस लागवडीखालच्या क्षेत्रातही फार मोठी वाढ झाली आहे.
त्यातही मंडळी 2022 सालामध्ये ऊसाच्या FRP बाबत 43,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात साखर आयुक्तालयाला यश आलं. ते म्हणजे ऊसाचं क्षेत्र हे आपलं 11 लाख हेक्टरवरून 14.5 लाख हेक्टरवर गेलं. आणि हे कशामुळे झालं तर एवढं गॅरंटेड पैसे मिळणारं ऊस हे एक नंबरचं पीक आहे. हे प्रस्थापित करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. सलग 3ही वर्ष 100% FRP दिल्यामुळे हायेस्ट FRP 2022च्या हंगामामध्ये 43,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये गेले. एका राज्यामध्ये 43,000 कोटीची FRP मिळणं हे मला असं वाटतं युरोपमधल्या कुठल्याही बेस्ट इकॉनॉमीपेक्षा जास्त चांगलं अर्थशास्त्र आहे. मंडळी, हल्ली ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर या यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण हे हार्वेस्टर वापरल्यामुळे ऊसाचे कुठेतरी तुकडे होतात आणि मग ती घट धरण्यात येते. ही जी घट होते ना, याचंही प्रमाणीकरण साखर आयुक्तालयाने केलं. याचबरोबर जो ऊस हाताने तोडतात मजूर, त्यापेक्षा जास्त घट ही हार्वेस्टर मशीनने येते. कारण ऊसाचे फार छोटे छोटे तुकडे पडतात आणि वाढ्याचं प्रमाण जास्त असतं. तर ह्याच्या पोटी जी घट आहे ती नियमित करण्यामध्ये आम्ही एक अभ्यास गट नेमला. कारण कारखान्यांना जे स्वातंत्र्य होतं की त्यांना पाहिजे तेवढी घट ते धरायचे. काही कारखाने 6%, 7%, 8%पर्यंत घट धरत होते. त्याऐवजी आम्ही याला एक शास्त्रीय पातळीवर शास्त्रीय घटकांच्या आधारे अभ्यास करून त्यात शेतकरी प्रतिनिधी पण होते. ही घट अंतिमतः 4.5%ला मर्यादित केली आणि यामध्ये शुगर इंडस्ट्रीचे लोक आणि शेतकरी या दोघांच्या मध्ये पण एक सुवर्ण दुवा आखण्याचं काम आपण केलं. या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय कुठला म्हणता येईल ना, तर तो असा की साखर कारखान्यांच्या ऑडिटबद्दल एक वेगळा निर्णय शेखर गायकवाड सरांनी घेतला. त्यासाठी एक अभ्यास गटही नेमण्यात आला होता. ऑडिटमध्ये माझ्या असं लक्षात आलं की जे ऑडिट साखर धंद्यामध्ये होत होतं सहकारी साखर कारखान्यांचं, ते CA लोक ऑडिट करायचे. असं ऑडिट करताना मी सगळे ऑडिट रिपोर्ट एकदा वाचून समोरासमोर स्क्रीनवर दाखवायला सांगितले आणि ऑडिटरनं बसवलं आणि काही साखर कारखान्यांच्या MDला बसवलं. मी म्हटलं, तुमच्या कारखान्याने शेतकऱ्याला वेळेवर पैसे नाही दिले आणि तरीसुद्धा तुम्हाला A ऑडिट वर्ग कसा मिळाला? तर त्यांनी सांगितलं ऑडिटमध्ये येतच नाही. मग मी काय केलं असेल, मी त्याचा पण एक छोटा गट निर्माण करून मी 200 पानाचं एक ऑडिटची एक टेम्पलेट बनवली की कुठल्याही साखर कारखान्याचं ऑडिट करायचं असेल तर मला ह्याच पद्धतीने गेलं पाहिजे. हा कारखाना कोणी स्थापन केला, तो मशिनरी किती जुनं आहे, त्याने मागच्या वर्षी FRP दिले का, त्याच्या आधीच्या वर्षी दिले का, त्यांनी सरकारचे किती पैसे घेतले, भाग भांडवल किती घेतलं, ते वेळेवर फेडलं की नाही, ते फेडलं नसेल तर का फेडलं नाही, याची सगळी कारणं यायला लागली. आणि हे जसजसं रेकॉर्डवर यायला लागलं की जे गोष्ट CA लोक त्यापूर्वी हे लिहित नव्हते ऑडिट रिपोर्टमध्ये, हे ज्या दिवशी कागदावर यायला लागलं त्यावेळी मला वाटते ते जे चेअरमन आणि हे पण खडबडून जागे झाले की आपण सरकारचे पैसे बुडवले का. तर म्हणतात ते साखर आयुक्त तुम्हाला D वर्ग द्यायला लागले आहेत. मग ते म्हणतात रात्रीनं पैसे भरून टाका. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 108 कोटींची भर पडली. मला सांगायला आनंद होतो की या 4 वर्षामध्ये एकूण 108 कोटी रुपये आपण सरकारी भाग भांडवल आणि सरकारी गॅरंटीचे पैसे या साखर कारखान्यांकडनं वसूल केले. आणि त्याच्या आधी कारखान्यांमध्ये ही वृत्तीच नव्हती मुळात की हे पैसे फेडायचे असतात. सरकारने दिलेले पैसे हे फेडायची काही गरज नाही, हा जो समज आहे हा पण आम्ही मोडून टाकला. आणि ते आम्ही सातत्याने लायसन्स देताना सांगितलं, तुम्ही 20 कोटी रुपये कारखाना 60 साली उभा केला त्यावेळी घेतले, आता त्याची सगळी मुदत संपून 40 वर्ष झाली, तुम्ही पैसे का देत नाही, मग आम्ही तुम्हाला लायसन्स देत नाही. असं करावंच लागलं. त्यावेळी हे 108 कोटी रुपये त्यांच्याकडनं वसूल झाले आहेत. थोडक्यामध्ये कोणी जरी विचारायला नसेल तर हा प्रश्नाकडे लोकांचं लक्ष जात नाही. म्हणजे जसं आपण आपलं काम करताना 100 वेळा हेलपाटे मारून पुन्हा पुन्हा आठवण करून देतो, तसाच हा प्रकार आहे. की मलाही आश्चर्य वाटायचं की जो कारखाना उभा करताना 60 साली 70 साली 80 साली याला 30 कोटी 40 कोटी भाग भांडवल दिले, तर आम्ही विसरून गेलो, असं कसं होत आहे. या साऱ्या वसुलीबाबत कोणी पाठपुरावा करत नाही का, असा प्रश्न मनात आला ना.
साखर आयुक्तालयाचंच काम होतं की हे पाठपुरावा करायचं. परंतु आर्थिक परिस्थिती वाईट आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही, मग आम्ही सरकारचे पैसे नंतर देतो असा दृष्टिकोन होता. तर आम्ही 100% FRP पण दिली आणि 108 कोटी रुपये कारखान्यांकडनं सरकारचे म्हणून वसूल पण केले. याचा निश्चितपणे फायदा याच्यासाठी होतो की नोकरशाहीसुद्धा याच्याकडे कागदावर जेव्हा असे प्रपोजल जातात तेव्हा बँका पण म्हणतात यांनी सरकारचेच पैसे बुडवले तर हे आमचे पैसे कधी देतील. सो बॅलन्स शीट क्लिअर होण्यासाठी याचा फार मोठा फायदा आहे. हे कारखानदारांचे आम्ही सातत्याने लक्षात आणून दिलं की तुम्ही सरकारचे पैसे बुडवणारे लोक आहात. असं जेव्हा समोर येत आहे त्यावेळी ते म्हणतात असं नाही हो साहेब, आम्ही अडचण होती. म्हटलं किती वर्ष अडचण होती? 5 वर्षातले 3 वर्ष जर चांगलं पीक तुमचं झालं आहे, तुम्ही जास्त गळीत केलं आहे, त्या वर्षी तुम्ही शेतकऱ्याचे पैसे पण मागे ठेवताय आणि सरकारचे पैसे पण मागे ठेवताय. असं का होत आहे? तर याचं सातत्याने चर्चा करून त्यांना समोर आणून त्यांना सगळ्यांसमोर 200 साखर कारखान्यांसमोर या कारखान्यांचा जेव्हा लेखाजोखा मांडला जातो आणि हे जेव्हा पारदर्शक पद्धतीने त्यांच्या व्हॉट्सॲपवर जातं आहे की आपण पैशाचं कर्ज घेणारे सगळ्यात वरचे लोक आहोत आणि सगळ्यात कमी पैसे भरणारे पण आपणच आहोत, हे जेव्हा त्यांना लक्षात येतं तेव्हा ते आपोआप पैसे भरायला लागले. तर मला असं वाटतं ही पण उपलब्धी फार मोठी आहे असं म्हणता येईल. ऊसाचं उत्पादन वाढावं म्हणूनही साखर आयुक्तालयाने बरेच निर्णय घेतले. माझ्या काळात मी जवळजवळ वर्षातनं 3 वेळा फक्त साखर कारखान्यांचे कृषी अधिकाऱ्यांच्या वेगळ्या बैठका घेतल्या. म्हणजे मी MDना न बोलवता शेती अधिकाऱ्यांना बोलवत होतो आणि नवं बियाणं पाडेगाववरून नेण्यासाठी, बेण्यामध्ये बदल करण्यासाठी, नव्या व्हरायटी ज्या विद्यापीठाने रिलीज केल्या आहेत ते देण्यासाठी आणि MD लोकांनासुद्धा सातत्याने याच्या मागे आम्ही लागलो की तुम्ही बियाणं नवीन जुनं केलं नाही तर उत्पादन घटत जाईल. कारण कुठल्याही जमिनीमध्ये एकच पीक 3-3 वर्ष जर घेत गेलो ना आपण की उत्पादन घटत जातं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बेण्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, मातीमध्ये बदल व्हायला पाहिजे, तेच बेणं दुसऱ्या जमिनीत लावायला पाहिजे. हे सगळे प्रयोग करण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केला. त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारावी म्हणूनही वेगवेगळे निर्णय घेतले. ऊस तोडणी कामगारांच्या सामाजिक परिस्थितीबद्दल सातत्याने चर्चा होते. महिला ऊसतोडणी मजुरांचे हाल, त्यानंतर त्यांना न मिळणारी रजा, त्यांचे वैयक्तिक अवस्था, शाळेचे प्रश्न, नंतर आहाराचे प्रश्न, हे सगळ्या प्रश्नांशी जोडण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ऊस तोडणी महामंडळ माझ्याच काळामध्ये झालं आणि यांना साखर कारखान्यांमधनं 40 कोटी रुपये आपण या महामंडळाला दिले आहे. हे पहिलं महामंडळ आहे की जिथे साखर कारखान्यांची कॉन्ट्रीब्युशन अगोदर आली आहे आणि त्याच्यामुळे आता त्या महामंडळाच्या मार्फत या लोकांना घरातनं निघाल्यापासून विम्याचं संरक्षण मिळेल. रस्त्यामध्ये बैलगाडीचा ॲक्सिडेंट झाला, बैल मेला तर त्याचे पण पैसे त्यांना मिळतील. त्यांच्या वैयक्तिक याचं पण विमा संरक्षण मिळेल. त्यांच्या मुलांना चांगला आहार मिळेल. अशा प्रकारच्या अनेक सुधारणा आपल्याला करता येणं शक्य आहे. तर साखर कारखानदारीची जी काळी बाजू, जी सामाजिक बाजू म्हणून सांगितली जात होती, त्याच्यामध्ये एक फार सकारात्मक मोठा बदल मला वाटतं ह्या महामंडळाच्या निमित्ताने होईल आणि ते एक पाऊल असं आहे की जे कायमस्वरूपी टिकणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. साखर क्षेत्राच्या भरभराटीसाठी शेखर गायकवाड सरांनी वेगवेगळे निर्णय घेतले, त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली. आता हे निर्णय कायमस्वरूपी टिकणं आवश्यक आहे. मी हे बघितलं की जे बदल होतील ते कायमस्वरूपी टिकतील, म्हणून या सगळ्याची परिपत्रकं त्यावेळी आपण निर्गमित केली आणि 100% FRP दिल्याशिवाय लायसन्स देणार नाही असं लायसन्समध्येच लिहून टाकलं. आपण मंत्री समितीच्या मिनिट्समध्ये ते आणलं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ते आणलं, सातत्याने प्रेसला देताना आपण हे सांगत गेलो. त्याचबरोबर आपण ऑडिटमधला बदल हा कायमस्वरूपी आहे, म्हणजे जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हा पुढचे 10-20 वर्षे ह्याच पद्धतीने ऑडिट होत राहील साखर कारखान्यांचं. त्यामुळे हा जो सकारात्मक बदल आहे तो कायमस्वरूपाच्या पद्धतीने टिकेल अशी आपण याच्यामध्ये व्यवस्था केली आहे. मंडळी, साखर उद्योगानं आता 1 लाख कोटी टर्नओव्हरचा टप्पा गाठलेला आहे. महाराष्ट्राने आता 1 लाख कोटी एवढ्या टर्नओव्हरचा टप्पा गाठला आहे आणि त्या म्हणजे एकट्या ऊस
आणि इथेनॉल, बगॅज, मोलॅसेस या सगळ्याचा मिळून टर्नओव्हर आपला 1,00,000 कोटीवर गेला आहे. हे मला असं वाटतं येत्या काळामध्ये तरुणांना फार अट्रॅक्ट करणारी ही इंडस्ट्री आहे. अजून अनेक गोष्टी करता येतील. त्यातली महत्त्वाची एक गोष्ट मला निश्चित सांगता येईल की जमिनीखालून जेवढे हायड्रोकार्बनमधून इंधन म्हणून आपण क्रूड ऑइल आणि हे काढत होतो, या सगळ्या गोष्टी आता ऊसधंद्यामधून तयार होतील. म्हणजे सगळी औषधं, पॅरासिटामॉलसारखी गोळी, ॲसिटिक ॲसिड, अल्डाईड, बेन्झिन, हेक्झेन, लिकर, नंतर स्पिरिट, अशा प्रकारचे साधारण 150पेक्षा जास्त उपपदार्थ साखर कारखानदारीमध्ये तयार होतील. अशा आता आपण भूमिकेमध्ये आहोत. याचा येत्या काळामध्ये तरुणांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मुख्य साखर उद्योग चालू राहिला आणि त्यांच्याकडनं ह्यांनी इथेनॉल घेतलं, त्याच्याकडनं स्पिरिट घेतलं आणि त्याच्या आधारे नवीन समजा तुमची परफ्यूम इंडस्ट्री आहे. परफ्यूम इंडस्ट्री कशावर चालते? त्याच्यामध्ये पण परत अल्कोहोल आहे, बरोबर आहे. कंट्री लिकरमध्ये अल्कोहोल आहे, फॉरेन लिकरमध्ये अल्कोहोल आहे, फार्मा प्रॉडक्ट सगळे आहेत, औषध निर्मिती आहे. या सगळ्यामध्ये ऊसाच्या आधारे, म्हणजे ज्याला ते म्हणतात की हरित क्रॉप, की जमिनीखालून येणारे हायड्रोकार्बन संपुष्टात येणार आहे. अशा वेळी ग्रीन एनर्जी म्हणून कशाकडे बघितलं जात असेल तर ऊस या पिकाकडे बघितलं जात आहे. त्यामुळे ऊस हा एक येत्या काळामध्ये महाराष्ट्राचाच नाही भारताचा कल्पवृक्ष ठरेल अशी आता परिस्थिती आहे. त्यामुळे ऊसाला कल्पवृक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आणि हे सगळं साखर उद्योगातून होईल असा मला स्वतःला आशावाद वाटतो. मंडळी, तुमच्या लक्षात आलं का? साखर निर्मितीतून 150 उपउत्पादनं घेतली जाऊ शकतात. त्या दृष्टीने प्रवास सुरू झाला आहे. ऊस हा कल्पवृक्ष म्हणूनही ओळखला जाऊ शकतो. अर्थात त्या बाबतीतलं ज्ञान आपण मिळवायला पाहिजे, वस्तुस्थिती जाणून घ्यायला पाहिजे, एकमेकांमध्ये संवादही वाढवायला लागेल. त्याचबरोबर ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत ना, त्या पारदर्शी करायला पाहिजे. त्या दृष्टीने शेखर गायकवाड सरांनी आपल्याला एक मार्ग आखून दिलेला आहे. त्यामध्ये आता आपण जास्त भर घालण्याची आवश्यकता आहे. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील, माहिती असेल, ती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होऊ शकतात किंवा होतही आहे. अर्थात त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.